आणि पुढील 3 दिवस पाऊस बरसण्याचा अंदाज आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात सुद्धा अवकाळी पावसाचा अंदाज हा सध्या वर्तवला जातोय। कलरफुल करून टाकू पाऊस सगळं. तर अवकाळी पावसाचा इशारा नेमका कुठे कुठे देण्यात आलेला आहे तोही आपण बघूयात। संभाजीनगर, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा या ठिकाणी आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि यानंतरची बातमी थेट नाशिकमधून। नाशिकमध्ये अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। एकूण 60 गावांमध्ये 661 शेतकऱ्यांचे 318 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। दिंडोरीसह नाशिक आणि निफाड तालुक्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं। नाशिकमध्ये अवकाळीने 200 हेक्टर द्राक्षबागा उद्ध्वस्त केल्या। सलग 2 दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या। द्राक्ष आणि कांदा या पिकाचं सर्वात जास्त नुकसान झालंय।